हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्डामध्ये आपल्या विज्ञानाचं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण. याच्यापैकी सर्वात जास्त मार्क आणि गुण आपल्या या लेसनला जास्त भेटायचे असतात, याच्यातून जास्त विचारले जातात. त्याचे शॉर्ट नोट्स मी तुम्हाला काढून दिले विद्यार्थी मित्रांनो. एक्झामला जाता किंवा जनरल एक्झामसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे पैकीच्या पैकी मार्क मिळतील. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे, तर पूर्ण बघायचं आहे. आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचं. अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला परत परत हा लेसन परत तुम्हाला रिपीट रीड करण्याची किंवा पाठांतर करायची गरज नाही. आता हे जे मी शॉर्टली मुद्दे केलेत, ही जरी तुम्ही वाचलं किंवा लक्षात ठेवलं आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही लिहून सुद्धा घ्या, ठीक आहे. शॉर्टली लक्षात ठेवले तर पूर्ण तुमचा 6वा जो लेसन आहे प्राण्याचे वर्गीकरण, ही पूर्ण याच्यात कव्हर होऊन जाईल, ठीक आहे. तुम्हाला बोर्ड एक्झामला पण अतिशय इम्पॉर्टंट आहे. यापैकी असं शॉर्टकट्स लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर कॅरेक्टर्स आणि त्याची उदाहरणं वगैरे तुम्हाला लिहिता येतील, ठीक आहे. तर आपण करू स्टार्ट आता. सृष्टी प्राणी. पहिलं काय आहे? प्राणीसृष्टीमध्ये काय? बहुपेशी पटल आहे, परपोषी आहे, चल आहे. वर्गीकरणाचा मुद्दे काय आहे बघा. रचनात्मक, शरीर सममित आणि असममित आणि सममित, म्हणजे शॉर्टली घेतले बरं का. द्विपार्श्व सममितमध्ये कोणते उदाहरण येतात? त्याचे 2 सारखे तुकडे येतात. बेडूक, उंदीर. अरे सममितमध्ये हायड्रा, तारा मासा येतो. गोलीमध्ये सी अर्चिन. त्याबरोबर अजून काय आहे? सममित प्राण्याचे वर्गीकरण. पृष्ठरज्जू, असणे नसणे, देहगो असणे किंवा नसणे आणि प्रचलनाचे अवयव असतात. तर त्याच्यातला पहिला आहे बघा, रंध्रीय प्राणीसंघ. लिहून घ्या सगळ्यांनी, ठीक आहे. शॉर्टली पॉईंट काढलेत. पहिला काय? रंध्रीय प्राणीसंघात कोण आहे बघा. आता शिरावर छिद्रे असतात, शॉर्टली लक्षात ठेवायचे. सर्व प्रकारचे स्पर्श एका संघात. प्रचलन न करणारे अधित्रशी संलग्न, म्हणजे हे शॉर्ट घेतले मी, ठीक आहे. कॉमा देऊन दिले, ते पूर्ण पॉईंट आहे. प्रचलन न करणारे या वर्गात असा पूर्ण पॉईंट येतो. खाऱ्या पाण्यात आढळतात, हा पूर्ण पॉईंट आहे. शिरावर असंख्य छिद्रे, ऑस्ट्रिया. वरील मोठ्या भागावर एक मोठे छिद्र, अस्कुला. शिरावर काय? शुकिकाचे आवरण, ठीक आहे. उदाहरण सायकोनॉनिस स्पॉन्जिया. सिलेंटराटा, निडारिया प्राणीसंघ, ठीक आहे. जलीय असून बहुतेक समुद्रात आढळतात. अरे सममित, द्विस्तरीय. देहगुहा असते. मुखाभोवती दंड, पिशवी, शुंडके असतात, ठीक आहे विद्यार्थी मित्र. म्हणजे हे पॉईंट आहे. हे पॉईंट फक्त तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे पूर्ण पॉईंट मी शॉर्ट केले, तुम्हाला लक्षात राहील. यात तुम्हाला बनवता येईल. उदाहरण जलव्याल, सियानिमिया, समुद्रपूल, जेलीफिश. तिसरा आहे चपट्या कृमीचा संघ, ठीक आहे. रेबीनसारखे चपटे शरीर, त्रिस्तरीय पार्श्व सममित असते. अधरचूषक पोषणतेला चटण्यासाठी, मुखचूषक अन्नद्रव्य शोषणासाठी. बहुतेक प्राणी अंतरपरजीवी, काही थोडे स्वतंत्र राहणारे. उदाहरण केले त्याचं प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक आणि पट्टी कृमी. चौथा आहे गोलकृमी प्राणीसंघ, टास्के विनंतीस. याच्यात काय येईल? हा त्रिस्तरीय असतो, ठीक आहे. हा प्राणी त्रिस्तरीय आहे. द्विपार्श्व सममित, लांबट व दंडाकृती. बहुसंख्य, अंतर्जीवी असून एकलिंगी आहे. आभासी देहगुहा, माणसामध्ये रोग निर्माण करतो. उदाहरण पोटातील जंतर, डोळ्यातील जंतर. लक्षात ठेवायचं. हे शॉर्टली पॉईंट घेत, पूर्ण धडा रट्टा मारायची गरज नाही किंवा पाठांतर करायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, ठीक आहे. लागल्यास तुम्ही काय करा, लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अडचण येणार नाही, ठीक आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. 5वा संघ आहे ॲनिलिडा, ठीक आहे. ॲनिलिडा आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. मग रंध्रीय प्राणीसंघ. ॲनिलिडा याच्यात काय? त्रिस्तरीय असतो, लांबट, दंडकृती आहे, खंडीभूत, द्विपार्श्व सममित आहे, देहगुहा आहे, ठीक आहे. साधी इंद्रिय संस्था, लैंगिक प्रजनन. त्याबरोबर काही परजीवी, प्रजननासाठी दृढरोम. समुद्रीय गोड्या पाण्यात व भूचर असतात. गांडूळ, लीच, नेरिस, ठीक आहे. म्हणजे मी डायरेक्ट नाव घेतले बरं का, इंग्लिशमधून नाव घेतले तर आर्थ्रोपोडा. याचं मराठीतून आपलं नाव आहे ते तुम्ही बघून घ्या. 6 नंबरचा कोणता संघ आहे? आर्थ्रोपोडा, ठीक आहे. 6 नंबरला कोण आहे? आर्थ्रोपोडा बघू. आता आर्थ्रोपोडामध्ये काय बघा. आता सर्वत्र आढळणारे त्रिस्तरीय, द्विपार्श्व सममित असते. पुरुषासाठी संधियुक्त उपांगे. प्राण्यामध्ये सर्वात मोठा संघ आहे. खंडीभूत शरीर व त्यावर काय? कठीणयुक्त बाह्यकंकालाचे आच्छादन. त्याचबरोबर काय? एकलिंगी व लैंगिक प्रजनन. उदाहरण काय? कोळंबी, खेकडा, मधमाशी, कोळी. यापैकी काही एक लक्षात ठेवायचं. हे पॉईंट लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला सगळं सॉर्ट आउट करता येईल, ठीक आहे. देन नेक्स्ट वन आहे आपला 7वा संघ मोलुस्का. मोलुस्कामध्ये काय? बहुसंख्य प्राणी, जलचर, ठीक आहे. ते इंग्लिशमध्ये दिले तुम्हाला, पुढं पुस्तकामध्ये बघून घ्या बरं का. ते मराठीतून मी घेतले, मराठीतले येते पण इंग्लिशमधून लिहिले ते. मोलुस्काला इकडं असं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. बहुसंख्य प्राणी, जलचर, शरीरावर अखंडित, मृदू व कवचाने आच्छादनले, त्रिस्तरीय, द्विपार्श्व सममित आणि असममित. हे लक्षात ठेवायचं फक्त. हे जेवढं ते तुम्ही पॉईंट शॉर्ट आउट करू शकता. गोगल काय? ॲक्टोपस, शिंपला. हे त्याचे काय उदाहरण आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोणता झाला? 7वा, ठीक आहे. पुढचा संघ आहे आपला संघ एकानुकर्माटा, ठीक आहे. 7वा बघून घ्या तुम्ही, 7वा कोणत्या पुस्तकामध्ये, ठीक आहे. त्याच्यात काय? सागरी आहे, त्रिस्तरीय, एकलिंगी आहे, शरीरावर बाह्यवर कॅल्शियम कार्बोनेट असते,
कठीण व कटेरी कवच असतात. शरीर अखंडित कठीण व अर्य सममित असते. ठीक आहे. त्याचबरोबर काय अन्न जल विसरण अवस्थेतून ठीक आहे त्यावर प्रचनासाठी नलिकापात व पुनरुद्भवनची क्षमता असते. याचं उदाहरण काय येईल मग तारामासा, सी कुकुंबर, सी अर्चिन आणि ठीक आहे. नेक्स्ट वन आहे तुमचा संघ हेमिकॉर्डा. हेमिकॉर्डामध्ये काय बघा आता विद्यार्थी मित्रांनो, सिम्पल एकदम खूप इझी आहे. हा काय सागर निवासी बिळी करून राहतो. शरीरावर मृदू असतात, अखंडित त्रिस्तरीय व द्विपार्श्वभूमीत. भ्रूणावस्थेत असताना पृष्ठरज्जू असतो. श्वसनासाठी कल्लविदारे व लैंगिक वजन असतात. उदाहरण बॅनोलॉगस आणि ते सोंडेच्या भागात पृष्ठरज्जू असतो. ठीक आहे. पुढं आहे कॉर्डेटा. ठीक आहे. कॉर्डेटामध्ये काय आहे बघा, यातील सर्व प्राणी काय पृष्ठरज्जू असतात. त्याचबरोबर काय आहे सर्व पृष्ठ चेतारज्जू असून त्याचे रूपांतर चेतासंस्थेत होते. श्वसनासाठी कल्लविदारे व फुफ्फुसे. त्याचबरोबर काय समृद्ध स्वरूपाची रक्तविसरण संस्था असते. या संघाचे 6 वर्ग पडतात. कॉर्डेटाचे 6 वर्ग कोणते कोणते बघा. पहिला वर्ग आहे सायक्लोस्टोमाटा. सागर निवासी आहे. शरीर व मधमाशासारखे द्विपार्श्व सममित असून युग्मित पर आहे आणि ॲट्रोक्सिन आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे बघा मत्स्यवर्ग. मत्स्यवर्ग तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, मत्स्यवर्ग कसा आहे हा पूर्ण शीतरक्ती असतो. ठीक आहे. त्याला काय 2 कप्पे असतात हृदयाचे. पूर्णपणे जलचर व 2 कप्पे हृदय असतात. त्याचबरोबर काय आहे हे शीतरक्ती असतात. म्हणजे आजूबाजूच्या तापमानानुसार ते त्यांचं काय तापमान बदलते. उदाहरण इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे, डॉग, फिश, रोहू वगैरे. ठीक आहे. देन नेक्स्ट वन वर्ग ॲम्फिबिया म्हणजे उभयचरमध्ये बघा. मिश्र रक्त आहे. 3 कप्पे हृदयाचे असतात. पाण्यात व तसेच जमिनीवर आढळतात. हृदयाचे 3 कप्पे रक्तात मिश्र करून पुरवठा. एकलिंगी व अंडज बाहेरून फलन करतात. उदाहरण बेडूक, सॅलेमेंडर, टोड वगैरे. ठीक आहे. शॉर्टली पॉईंट घेतलेले आहेत बरं का तुम्हाला समजण्यासाठी. त्याबरोबर चौथा आहे आपला वर्ग रेप्टिलिया म्हणजेच काय सरीसृप. ठीक आहे. शीतरक्ती असतात. 3 कप्पे हृदयाचे असतात. शीतरक्ती बहुसंख्य उभयचर. एकलिंगी व अंडज बायोफलन. श्वसन केवळ फुफ्फुसांमार्फत. हृदयाचे 3 कप्पे व त्याला अपवाद फक्त मगर आहे. त्याचं उदाहरण काय कासव, पाल, सरडा, मगर इत्यादी. ठीक आहे. देन नेक्स्ट वन आहे वर्ग एवज म्हणजे काय पक्षी वर्गात बघा आता. हा काय उष्ण रक्त आहे. त्याला हृदयाचे 4 कप्पे असतात. उष्ण रक्त व एकलिंगी अंडज आहे. श्वसन फुफ्फुसाद्वारे होते. हृदयाचे 4 कप्पे. उदाहरण पोपट आणि खार. लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित, शॉर्टली आहेत. त्यानंतर वर्ग आहे मॅमेलिया. वर्ग कोणता आहे शेवटचा आपला मॅमिला म्हणजे सस्तन प्राणी. याला उष्णरक्ती असतात ते. ठीक आहे. उष्णरक्ती असतात. त्याचबरोबर काय ते उष्णरक्तीबरोबर अतिशय उत्क्रांत आहे. उष्णरक्ती आहे. प्रामुख्याने भूचर असतात. एकलिंगी व जरायू अपवाद आहे ते बरं काय पॅप्टिस वगैरे अपवाद आहे त्याला. हृदयाचे 4 कप्पे असतात आपले. छाती, उदर, पोकळी यात स्नायू असतात. पडदा म्हणजे मानव एक्झाम्पल काय मानव, देव, मासा, गाय, वट, वाघू. ठीक आहे. व्यवस्थित सगळ्यांना लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. शॉर्ट नोट्स आहेत. असं जनरली असं जरी पाठ केलं तरी काही हरकत नाही आहे. अशा पॉईंट टू पॉईंटमध्ये पाठांतर करून घ्यायचं आहे. ज्याला वाटलं त्याने व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. म्हणजे 6वा चॅप्टर तुमचं पूर्णपणे क्लिअर होऊन जातो विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला परत रिव्हिजन करायची गरज पडत नाही. ठीक आहे. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेसनमध्ये 7व्यामध्ये. 7व्याचा पण आपण या टाईप्समध्येच करू. 7वं लेसन कोणी मिस करायचं नाही. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. सगळे हॅपी राहा. सगळ्यांना माझा नमस्कार आणि जय.